पुण्यातल्या पांढरे काय समोर आलेला आहे, काय नेमकी आतापर्यंतचे जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसेरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसेरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसेराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ पाणी पण गेलं नाही, पोटात काय नाही, पण इथून घाईगडबडीत मी त्यांना सानेगुरुजी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग तिथं गेल्यावर त्यांनी थोडीशी प्रोसिजर केल्यासारखं केलं सानेगुरुजीमध्ये, म्हणजे नाही उलटी नाही करून घेतली त्यांनी आतमध्ये पेशंटला घेतलं, सगळं केलं त्यांनी. आणि मग ते केल्याच्यानंतर मला म्हणले आयसीयूमध्ये टाकायला लागेल, 1 तासाची गॅरंटी आहे पेशंटची. तर मग आम्ही सांगितलं, मला म्हणले 15,000 रुपये घ्या. मी म्हणलं माझी परिस्थिती प्रायव्हेट होतं का गव्हर्नमेंट? सानेगुरुजी आपलं आरोग्य मंडळ पैसे घेतात. मला सांगितलं त्यांनी एका दिवसाला तुम्हाला 15,000 दिली आयुष्यामध्ये. मी म्हणलं माझी परिस्थिती नाहीये, ना माझा भाऊ जवळ आहे, ना माझा नवरा जवळ आहे आणि ना आई कोणी जवळ आहे. मी एकटी आणि माझी मावशी आली होती, ती माझी मावशी पण सोबत होती. मग आम्ही दोघींनीच नेलं, तिथं सगळी प्रोसिजर केली. त्यांना ते म्हणले की आयसीयूमध्ये ठेवा. मी सांगितलं त्यांना नका आयसीयूमध्ये ठेवू, माझी काय परिस्थिती नाहीये. तरी सुद्धा त्यांनी मग आयसीयूत 5-10 मिनिटं ठेवलं. ते म्हणले हाड बंद पडलं होतं, ते काही चालू वगैरे केलं त्यांनी. आणि मग तिथनं मग परत आम्हाला म्हणले ॲम्ब्युलन्स बोलवायला लागेल. 4,000 रुपये ॲम्ब्युलन्सचं बिल पण घेतलं आमच्याकडनं. डॉक्टर लोकांनी सांगितलं की ॲम्ब्युलन्स आपली इथलीच कुठली तरी होती, त्यांनी बोलवली. 500 रुपये फी घेतली त्यांनी. तिथं फाईलचे 50 रुपये घेतले आणि म्हणले प्रोसिजर फी 500 रुपये भरायला लावली मला त्यांनी तिथं. आणि ॲम्ब्युलन्सला मला 4,000 रुपये भरायला लावले. ते पंप वगैरे गॅस बीस लावून त्यांनी इथनं पाठवून दिलं, ससूनला पाठवून दिलं. ससूनला गेल्यावर त्या डॉक्टरांनी पण सांगितलं की 1% त्यांचं हाड आहे. पण त्यांची गॅरंटी, मी माझ्या स्वतःच्या जीवाला असं होतं की माझे वडील इथंच दवाखान्यातनं चेअरवर बसले त्यावेळेसच त्यांनी जीव सोडला होता. मला ते जाणवलं होतं पण मी काहीच बोलू शकले नाही तिथं. पण तरी पण डॉक्टरांनी सांगितलं की 1% आहेत, ते आहेत म्हणून असं सांगितलं. आणि ससूनला गेल्यावर आम्हाला त्यांनी ह्याच्या लिस्ट मध्ये सांगितलं की 4:30लाच पेशंट गेलेले आणि आम्हाला 8 वाजता सांगितलं की तुमचं पेशंट गेलं, तुम्ही सांगून द्या घरी म्हणून. इथे किती वाजता गेला होता हॉस्पिटलला? इथं आम्ही तर म्हणजे 3 वाजता गेले. मी 2-2:30 वाजता हा प्रकार सगळा घडला. ससूनला किती वाजता पोहोचले? मी ससूनला 5 वाजता पोहोचले. दारू सहसा कुठं प्यायचं? पिशवीत दारू आणायचे का बाटलीत आणायचे? हा, पिशवी फुगा हातभट्टी घेऊन यायचे, कधी कधी घरी पण घेऊन यायचे, कधी कधी तिकडं पण जाऊन पिऊन यायचे. घरी आल्यावर ते फुग्यातली दारू प्यायची. म्हणजे तिथं कोणी मित्र वगैरे भेटले तर मित्रांसोबत प्यायचं, नाही तर मग घरी आणून प्यायचं. लोकांना माहिती होतं हा दारू वाला, ती माणसं त्यांच्याकडे जातात, मग तिथे बरोबर ते दारू घेतात, ते सांगतात जाते गाडीत नाही. पैसे आहेत ना दादा, मग त्या पद्धतीने किती रुपयाला असतं? काय 20 रुपये 25 रुपयाला काहीतरी आहे वाटतं. 30 रुपयाला तो छोटा फुगा. आणि मग त्यांची ती गाडी संपली की दुसरी गाडी त्याला नंबर ती गाडी लावणार. गावात येते का तिकडे कुठं फिरतात ते ते कसं कुठं जातात आम्हाला थोडे सांगून जाणार आहे की आम्ही इथं चाललोय, आम्हाला सांगून जात नव्हते. पण कामाला गेले की घराच्या बाहेर पडले. कोण आहे का अजून दारू पितो त्याला माहिती असेल, त्याला आपल्याला बोलते? आता इथं म्हणजे ना वस्तीमध्ये जेणेकरून भरपूर सगळे दारू पिणारेच लोक आहेत.
एखाद्या आणि हे 4 कष्टाचं दिवसात- काम असल्यामुळे. हा आणि ह्या 4 दिवसात तर हे दारू पिणाऱ्यांचे जास्त प्रकार झालेले आहेत. म्हणजे मला सांगा आता एक आपलं झालं घरी, अजून कुठे कुठे झाले? इथं वरती पण झाले, वरच्या वस्तीमध्ये. ते पण दोघं मला एकत्र नावं असतात. नाही सांगता येणार त्यांची, कारण आता मी इथं नसते ना. वरच्या वस्तीत झालेलं आहे वाटतं. मी काल मला ज्यावेळेस कळालं माझ्या वडिलांना असं, आणि ह्याच्या आधी पण त्यांना 2-3 वेळा असंच झालं होतं, पण एवढं पुढच्या टोकाला जाईल म्हणून माहित नव्हतं. म्हणजे असं दारू पितात, दारूने त्याला खूप त्रास होतोय, ते सारखं उलट्या चक्कर हे सारखं, म्हणजे ह्यांना 3री-4थी वेळ होती ही. असं आम्ही दवाखान्यात नेणं, तेवढं पुरतं गोळ्या औषधं खाल्ली की नॉर्मल होणं. जाऊ दे, आम्हाला पण सवय झाली होती की हे यांचं नेहमीच आहे म्हणून. मग आम्ही सारखं दवाखाना करायचं. पण हे म्हणजे ना एकदमच पुढच्या टोकाला गेलं ही गोष्ट. टोटल 18 लोक गेले. कोणच नव्हतं, एकटेच होते घरात. आणि घरात कसं आता कोणी बोलणार नसल्यामुळं कसं एकट्या गड्या माणसाला आसपास कोणी आहे का असं दारू सारखं त्यांच्यावर प्यायचं वगैरे? त्यांच्याबरोबर येणार कोण आपल्या वस्तीतलं? आता भरपूर असते तर बाहेरचे, आता कोणाची फिरणारी, कोणी चला जा, बाहेर गेले की भरपूर असते. कोपऱ्यावरती असे स्पॉट आहेत ना, तिथे जे दारू पितात ना, बाहेरचे बी भरपूर लोक पोलिसांनी येतात कधी प्यायला. पकडलं का त्यांना? पोलिसांना पहिले धंदे पोलीस ते यायचे ना, त्यामुळे त्यांनी काय केलं, एकट्यावर चालू केलं गाडी. दुकानं नाही तिथं. नाही तसं दुकान टाकून नाही कोण. पूर्वीचं दुकान दुकान नसतं. दादा आता पूर्वी जे पूर्वी धंदे होते ना, ते तसे धंदे नव्हते करत आता. कारण ती गाडी 30 लोक गुत्ता पहिलं गुत्ता असायचा, आता 30 लोक फक्त पार्सल करतात. कॅरीबॅग मध्ये हा हा हा, कॅरी बॅग. ऐकलं का कधी पोलिसांनी कारवाई केली? पूर्वी पहिले पोलीस कारवाई करतात. पूर्वी पहिले सारखे असायचे. आणि आता जास्त म्हणजे आम्ही कोणी थांबत पण नाही. आता आम्ही इथं राहतो पूर्वी नाही. काय पहिलं म्हणजे चौकशीसाठी असायचे जास्त. आहे का दारू? पोलीस सारखे नाही, यायचे सारखे. घरी घरी यायचे. नाही असं म्हणजे त्यांना जिथं कुठं माहित पडत तिथं पोलीस येत सारखी होते गाडी पूर्वी. फिरतीवर असायची, एवढं पूर्वी माहित. हा. आता येत नाही. आता जास्त शक्यतो नाही दिसत आहे. संतोष हो इकडे या. ते नाहीत आता दादा. आईचा नंबर घे. त्यांच्या आईला मनकेला काही त्रास, पुण्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये मोफत 1 रुपयाने घेतला होता. कधी घेतला होता? 13 मेला. एक मिनिट. कुठं? त्याच्यात दारूचा विषय झाला. त्यापासून की पण काय ते स्कूटी वगैरे असली ना त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. गाड्या काय करतात खालच्या तेरा जो मैत झाला असेल सापडलं का काय? हो पोलीस आपला तोच मैत झालाय. कोण? शिरकणारा? क्षीरसागर विकणारा तो राहायला पुढे नाही. हा तोच पिऊन मेला. हो तो कुठे राहतो? त्याच्या घरी आहे का कोणाला? घरी नाही घरी गावाला गेली वाटतं ते. हा. मैत करून गावाला गेले असं सांगतात. दादा ज्या ठिकाणी बोलतो ना, बाहेर बोल, बाहेर आहे ना, बाहेर. हा तो दारू विक्री सुरू होती तिथं जाणार आहात. नाही, अजून कळलेलं नाही कुठे दारू विकली जाते, कारण का नाही. मग आता तुमच्या बरोबर मी तिकडे पण जातो. चला आपण जातो. लागली आपण बघू शकतो की या ठिकाणी आमदार रोहित पवार निघालेले आहेत, ज्या ठिकाणी दारू कुटुंबांनी आपण पाहतोय की